नवी मुंबईमध्ये गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्नाचा मार्ग आता सुटताना दिसून येत आहे। या संदर्भात मुख्यमंत्री आणि बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे आणि प्रकल्पग्रस्त यांच्यात आज बैठक पार पडली। या बैठकीमध्ये अनेक प्रकल्पग्रस्तांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। गरजेपोटी घरांचा जरी शासन निर्णय काढला असला तरी त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत। त्यामुळे बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांकडे ज्या प्रकल्पग्रस्तांच्या त्रुटी आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला गेलाय। कारण अनेक वर्षांपासून जो आहे गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न जैसे थे होता, त्यामुळे आता हा प्रश्न सुटताना दिसून येत आहे। त्यामुळे बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी एक महत्त्वाचं पाऊल टाकताना दिसून येत आहे। कॅमेरामॅन विनीतसह विकास मिर्ग आणि लोकशाही नवी मुंबई। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा निषेध सर्व स्तरातून होताना पाहायला मिळत आहे। काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांनी असं सांगितलं की राहुल गांधी यांचे देशभरातील कार्यकर्ते हे राहुल गांधी यांचे ढाल आहेत, त्यामुळे राहुल गांधी यांचं संरक्षण करण्यासाठी हे देशभरातील कार्यकर्ते सक्षम आहेत, अशा पद्धतीचं प्रत्युत्तर वडेट्टीवार यांनी संजय गायकवाड यांना दिलेलं आहे। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आगामी काळामध्ये संजय गायकवाड यांच्या वक्तव्याबद्दल राज्य सरकार कशा पद्धतीची कारवाई करते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद सह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। महायुती सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना चांगलीच वादग्रस्त सुद्धा ठरली आणि याचा लाभ सुद्धा अनेक करोडो महिलांना झालेला आहे। मात्र लाडक्या बहिणींचे अब्रू कोण वाचवणार असा सवाल हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला। यालाच प्रत्युत्तर येते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला आहे। लाडक्या बहिणींची योजना असेल ही सर्वदूर पोहोचलेली आहे, मात्र लाडक्या बहिणींचं तसेच महिलांचं संरक्षण, त्यांची अब्रू नुकसान आणि अब्रू वाचवण्याचा प्रयत्न हे प्रत्येक सरकार करत असतं। तशाच प्रकारे हे सरकार सुद्धा काम करतंय आणि प्रत्येक महिलेची सुरक्षा हे सरकार करणं अशा प्रकारचं त्यांनी एक मत व्यक्त केलंय। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून 3 हप्ते हे लाडक्या बहिणी योजनांचे पोहोचलेले, मात्र कुठेही महिला अत्याचाराचे प्रमाण आहे ते कमी झालेलं नाही। यामुळे कुठेतरी कायदा सुव्यवस्था याचा धाक हा महाराष्ट्रामध्ये कमी झालाय का असा प्रश्न निर्माण झाला। यामध्ये महायुती सरकार आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की काय पाऊल उचलणार, कायदा सुव्यवस्था कठोर कसा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कॅमेरा पर्सन हमीद मस्तानसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। पर्यावरणाचा ऱ्हास कमी व्हावा या दृष्टिकोनातून ठाणे महानगरपालिकेने विसर्जनाकरिता शहरामध्ये अनेक कृत्रिम तलाव उभारण्यात आलेले आहेत आणि याच कृत्रिम तलावांकडे गणेश भक्तांचा ओढ कुठेतरी गेल्या अनेक दिवसांपासून विसर्जनाकरिता वाढताना दिसून येत आहे। 1.5 दिवसाचं विसर्जन असेल, त्याचबरोबर गौरी गणपती असेल, 7 दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन असेल, या विसर्जनामध्ये जे आहे ते कृत्रिम तलावामध्ये अनेक गणेश भक्तांनी त्यांच्या गणेश मूर्त्या ज्या आहेत त्या विसर्जित केलेल्या आहे। आणि उद्या अनंत चतुर्थी निमित्त अनेक गणेश भक्तांना देखील ठाणे महानगरपालिकेच्या वतीने याच कृत्रिम तलावांमध्ये जे आहे ते गणेश मूर्त्या विसर्जनाकरिता आव्हान एकंदरीत ठाणे महानगरपालिकेकडून वारंवार करण्यात येत आहेत। शहरात सध्या अनेक कृत्रिम तलाव उभारले असून या कृत्रिम तलावांमध्ये जे आहे ते 3 फुटांपर्यंतच्या मूर्त्या एकंदरीत स्वीकारण्यात येणार आहेत। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। देशसेवा करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांवर आज आमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सैनिकांनी आमरण उपोषण केलेलं आहे। यामागचं कारण म्हणजे जो काय नवीन GR काढण्यात आलेला आहे त्या GRच्या अनुसार ज्या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांची पाल्य हे नोकरीला आहे तर ते नोकरीहून त्यांना काढण्यात येतं आहे, नोकरीहून कमी करण्यात येतं आहे। याचा परिणाम जर पाहिला तर स्वतःचं स्वप्न, स्वतःचं आयुष्य, स्वतःचं संपूर्ण जे काही वय आहे ते देशसेवेसाठी लावलं, मात्र त्यानंतर त्यांच्या पाल्यांना जे काही सुविधा मिळत होत्या, त्या पाल्यांना जे काही नोकरीमध्ये लाभ मिळत होते तर ते लाभ जर त्यांना मिळाले नाही तर त्यांचं भवितव्य कसं असेल हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय। आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये या पालकांनीच आंदोलन सुरू केलेलं आहे। जे स्वातंत्र्य सैनिक होते ते आता उपोषणाला बसलेले आहेत आणि ते मागणी करतायत की सरकारनं जो काही GR काढलेला आहे आणि त्या GRमुळं ज्या त्यांच्या लेकरांना कामावून कमी केलं जाते किंवा कामावून काढलं जाते तर याचाच परिणाम कुठंतरी या लेकरांना बसतोय, त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना बसतोय। त्यामुळे हा GR रद्द करण्यात यावा ही मागणी धरून छत्रपती संभाजीनगरामध्ये हे उपोषण सुरू करण्यात आलं आहे। आणि याचा अर्थ हा होतोय की ज्यांनी देशासाठी रक्त सांडलं, ज्यांनी देशासाठी आयुष्य घालवलं, आता त्यांनाच पुन्हा एकदा स्वतःच्या लेकरांसाठी झगडावं लागतंय आणि 2 हात शासनाशी करावे लागत आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। उद्या हिंगोली शहरातील विघ्नहर्ता चिंतामणी गणेश मंडळाचा मोदक महोत्सव असतो। दरवर्षी या मोदक घेण्यासाठी राज्यभरातून जे आहे ते भाविक येत असतात। जवळपास नांदेड, परभणी, हिंगोली आणि त्याचबरोबर वाशिम, यवतमाळ यासह अनेक जिल्ह्यातून जे आहे ते भाविक हे मोदक घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात। जवळपास लाखोंच्या संख्येच्या वर या ठिकाणी जे आहे ते उद्या भाविक हिंगोलीमध्ये येत असतात आणि जवळपास यावर्षी 1.5 लाख मोदक बनवण्याचं काम जे आहे ते संस्थांच्या वतीने सुरू होतं। आणि आता मोदक घेण्यासाठी उद्या भाविक येणार आहेत, त्यासाठी प्रशासनाच्या वतीने इंदिरा गांधी चौक असो, त्याजवळ गांधी चौक असो या परिसरातील वाहतूक बदल केलेला आहे। संपूर्ण जे आहे ते उद्या या ठिकाणची वाहतूक बंद असणार आहे। आज 3 वाजल्यापासून ही वाहतूक जी आहे ते बंद असणार आहे। उद्या
रात्री 12 वाजेपर्यंत या दरम्यानची वाहतूक बंद असणार आहे. संपूर्ण वाहतूक जी आहे ते पोलिसांनी बदल केलेला आहे आणि या ठिकाणी उद्या जवळपास लाखोच्या वर भाविक येणार असल्याने या ठिकाणी मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण भाविकांना दर्शन घेणारी या ठिकाणी रांगेची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या या ठिकाणी 1.5 लाखांच्या वर या ठिकाणी मोदक जे आहे ते भाविकांना वाटप केले जाणार आहेत. कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली. बीडच्या गेवराई पोलिसांनी 18 तलवारी जवळ बाळगणाऱ्या व्यक्तीला अटक केलेली आहे. सध्या गणेशोत्सव आहे आणि याच दरम्यान जर पाहिलं तर हा एक व्यक्ती आहे तो त्याने 18 तलवारी ज्या आहेत त्या जवळ बाळगल्याचं पाहायला मिळालं होतं आणि याच दरम्यान पोलिसांना याची माहिती मिळाली होती आणि पाडसिंगी टोल नाक्याजवळ या व्यक्तीला जी आहे ती अटक करण्यात आलेली आहे. गणेशोत्सवाचा काळ आहे, त्यानंतरच ईद ए मिलाद देखील आहे आणि याच अनुषंगाने जर पाहिलं तर या व्यक्तीकडे जवळपास 18 तलवारी ज्या आहेत त्या आढळून आल्या होत्या आणि एकंदरीतच या तलवारी नेमक्या कशासाठी आणल्या होत्या याचा तपास जो आहे तो देखील आता गेवराई पोलीस जे आहे ते करताना पाहायला मिळत आहे. परंतु या तलवारी भेटल्यानंतर सध्या गेवराईमध्ये जी आहे ती खळबळ माजल्याचं पाहायला मिळत आहे. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर जी ही कारवाई आहे ती करण्यात आली होती. पोलिसांना माहिती मिळाली आणि याच दरम्यान पवार नामक व्यक्तीला जे आहे ते गेवराई पोलिसांनी अटक केल्याचं दिसून येत आहे. आता या तलवारी नेमक्या कशासाठी आणल्या होत्या, कोणाला विकल्या जाणार होत्या याचा तपास जो आहे तो देखील आता केला जाणार आहे. परंतु या घटनेनंतर सध्या बीड जिल्ह्यासह गेवराईत जी आहे ती खळबळ माजल्याचं दिसून येत आहे. विकास माने, लोकशाही मराठी, बीड. 10 दिवस आपल्या लाडक्या बाप्पाच्या मनोभावे सेवा केल्यानंतर कुठेतरी आता गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस येऊन ठेपला आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील मनपाच्या हद्दीत असलेला मेहरून तलाव, या मेहरून तलावावरती असलेल्या गणेश घाटावरती गणपती बाप्पाच्या विसर्जनाची तयारी प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी कलश देखील ठेवण्यात आलेले आहेत. कोणतेही गणेश भक्त भाविक तलावाच्या काठी जाऊ नये म्हणून या ठिकाणी बॅरिगेट्स लावण्यात आलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे जळगाव जिल्ह्यातील 2300 पेक्षा अधिक मोठे मंडळं या ठिकाणी दाखल होत असतात. या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी या ठिकाणी मनपाच्या वतीने तराफे असतील, त्याचप्रमाणे बोटी असतील, याची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपत्कालीन विभागातर्फे या ठिकाणी कर्मचारी देखील दाखल होणार असून उद्या सकाळी 7 वाजेपासून घरगुती गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी या ठिकाणी गर्दी होणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे 10 ते 10:30च्या दरम्यान मानाचा जो गणपती आहे महापालिकेचा, त्याची मिरवणूक निघणार असून तो गणपती या ठिकाणी पहिल्यांदा विसर्जन होणार आहे. 5 फुटाच्या आतील असलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या ज्या आहेत त्या या गणेश घाटावरती विसर्जन होतील आणि 5 फुटापेक्षा वरती ज्या मोठ्या मूर्त्या आहेत त्या JCPच्या साह्याने असेल, क्रेनच्या साह्याने असेल, मेहरून तलावाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानातून या ठिकाणी विसर्जन मोठ्या मूर्त्यांचं होणार आहे. त्याचप्रमाणे मनपाचे कर्मचारी जे पट्टीतले पोहणारे कर्मचारी आहेत ते देखील या ठिकाणी तैनात असणार आहे. महापालिकेतर्फे या ठिकाणी जवळपास 300हून अधिक कर्मचारी या ठिकाणी गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी असणार आहेत. पोलीस प्रशासन या ठिकाणी दाखल होणार आहे. पोलीस प्रशासनाचा मोठा कडेकोट बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात येणार आहे. कुठलीही कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये म्हणून प्रशासनाने या ठिकाणी मोठी जय्यत तयारी केल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्य हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला जो आहे तो चांगला भाव मिळत आहे. 4800 ते 4900 क्विंटलपर्यंत जो आहे तो कांद्याला भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी राजा जो आहे तो आनंदात असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 100हून अधिक कांद्यांची गाड्याची आवक होते. त्यामुळे चांगला भाव जो आहे तो शेतकऱ्यांना या ठिकाणी कांद्याला मिळत आहे. दिवाळीपर्यंत जो आहे तो कांद्याला आणखीनही भाव वाढेल असं मत जे आहे ते सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेलं आहे. वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर. गणेश उत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून शहरात ठिकठिकाणी रूट मार्च काढण्यात आला. यामध्ये नाशिक रोड असेल, अंबड असेल, पंचवटी असेल या ठिकाणी सशस्त्र पोलीस फाटा हा तैनात करण्यात आलेला होता. रूट मार्च त्या ठिकाणी काढण्यात आलेला होता. एकूणच जर बघितलं तर गणेश उत्सवाची विसर्जन मिरवणूक ही उद्या पार पडणार आहे. यासाठी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी नाशिक पोलिसांकडून खरं तर खबरदारी घेण्यात येत आहे आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर हा रूट मार्च काढण्यात आलेला आहे. गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर पोलिसांकडनं बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. यामध्ये जर बघितलं तर जवळपास 3000 पोलिसांचा फौज फाटा तैनात असणार आहे. तर SRPF, CRPF आणि दंगा नियंत्रण पथकाचे प्लाटून देखील तैनात करण्यात येणार आहे. वाकडी बारव ते रामकुंडापर्यंत विसर्जन मिरवणूक मार्ग असतो. या संपूर्ण मार्गावर खरं तर पोलिसांकडनं बंदोबस्तांसह
200 CCTV कॅमेरे तसेच 6 ड्रोनची नजर असणार आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर विसर्जन मिरवणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक पोलीस सज्ज झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। सुधारित शिक्षक संच व कंत्राटी पद्धतीवर शिक्षक भरती हा निर्णय राज्य सरकारने घेतलाय आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा देखील निर्णय सरकारने घेतलाय। यामुळे राज्यभरातील प्राथमिक शिक्षक नाराज झालेले आहेत। येत्या 25 सप्टेंबरला राज्यभरातील प्राथमिक शिक्षक 1 दिवसाची सुट्टी टाकणार आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढून या निर्णयाची अंमलबजावणी होऊ नये अशी मागणी करून निर्णयाच्या विरोधात आपला निषेध देखील नोंदवणार आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी ही माहिती दिली। एकूणच या निर्णयाची जर का अंमलबजावणी झाली तर 2 लाखाहून अधिक प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा यामध्ये नुकसान आहे असा दावा शिक्षक परिषदेने केला आहे। 25 सप्टेंबरला प्राथमिक शिक्षकांनी आंदोलनाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे। एकूणच प्राथमिक शिक्षक आक्रमक झाल्यामुळे आता या निर्णयाबाबत महाराष्ट्र सरकार अंमलबजावणी करणार की तो थांबवण्याचा निर्णय घेत आहे हे पाहणे देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे। यानंतर ही रेल्वे कोल्हापूरहून पुण्याकडे रवाना झाली आहे। पहिल्याच दिवशी या रेल्वेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। ही रेल्वे अगदी हार फुलांनी सजवण्यात आली होती, तसंच याला पांढरे, हिरवे आणि नारंगी रंगाचे फुगे देखील लावण्यात आले होते। या प्रवाशांचं देखील स्वागत रेल्वे प्रशासनानं मोठ्या दिमाखात केलं आहे। 8 डब्यांची असणारी ही रेल्वे कोल्हापुरातून पुण्याकडे 3 वेळा रवाना होणार आहे। आठवड्यातून 3 दिवस ही रेल्वे या ट्रॅकवरती धावणार आहे। साधारणतः 1100 रुपये ते 2200 रुपयेपर्यंत याचं तिकीट दर असणार आहे आणि पहिल्याच दिवशी कोल्हापूरकरांनी अगदी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या ठिकाणी नोंदवला। कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकावरती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सोमण्णा यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने आणि खासदार शाहू छत्रपती महाराज हे देखील ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते। एकूणच कार्यक्रमानंतर ही रेल्वे आहे ती मोठ्या दिमाखात कोल्हापूरहून पुण्याकडे रवाना झाली आहे। सत्यजित जाऊनकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।